नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 या आपल्या मिशनमध्ये ऍक्सेप्ट चॅलेंज अँड क्वालिफाय टीईटी या अभ्यास पर्वातील आजचा हा 6वा भाग. या 6व्या भागामध्ये मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपणा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. कालच्या 5व्या भागाला आपण सर्वांनी जो उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप आभार. मित्रांनो, कालच्या 5व्या भागामध्ये आपण भावनिक बुद्धिमत्तेचे काही सिद्धांत अभ्यासले. पीटर सॅलेवो व जॉन मेयर यांनी मांडलेला भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत, त्यानंतर डॅनियल गोलमन यांनी मांडलेला भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत, सिल्वरमॅन यांनी सांगितलेली भावनांची वैशिष्ट्ये, हे आपण अभ्यासले. आज आपण सामाजिक बुद्धिमत्तेचे काही सिद्धांत अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम आपण अभ्यासतोय एरिक एरिक्सन यांचा मनोसामाजिक सिद्धांत. एरिक एरिक्सन हे अमेरिकन मनोविश्लेषक आहेत. ते आपल्या मनोसामाजिक सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपला जो मनोसामाजिक विकासाचा सिद्धांत मांडला त्यामध्ये त्यांनी 8 टप्पे सांगितलेत. व्यक्तीच्या जन्मापासून तर वृद्धावस्थेपर्यंतचे 8 मनोसामाजिक विकासाचे टप्पे त्यांनी स्पष्ट केलेत. ही जी डायग्राम आहे ही आपल्याला व्यक्तीचे 8 मनोसामाजिक विकासाचे टप्पे दाखवते. स्टेजेस ऑफ सायकोसोशियल डेव्हलपमेंट: इन्फन्सी, अर्ली चाइल्डहुड, प्री स्कूल, स्कूल एज, adolescence age, young adulthood, middle adulthood, maturity. चला बघूयात मनोसामाजिक विकासाचे हे टप्पे काय सांगतायत. पहिला टप्पा आहे विश्वास विरुद्ध अविश्वास, ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट. कालावधी आहे वय वर्ष 0 ते 1, म्हणजे जन्मापासून 1 वर्षापर्यंत. बघा, नवजात बालक आपले संगोपन करणाऱ्या व्यक्तींवर अधिक विश्वास ठेवते. त्याची आई, आजी, आजोबा, वडील जे त्याची काळजी घेतात, जे त्याला जे हवंय ते सगळं पुरवतात, त्यांच्याकडे त्याला सुरक्षित वाटतं, त्या व्यक्तींवरती विश्वास ठेवतं. मात्र जेव्हा त्रयस्थ कोणीतरी त्या बाळाला हाताळण्याचा प्रयत्न करते, त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला त्या बाळाला असुरक्षित वाटतं, ते रडायला लागतं, कारण त्याचा त्या व्यक्तींवर विश्वास नसतो. म्हणून या टप्प्याला विश्वास विरुद्ध अविश्वास असं म्हटलेलं आहे. दुसरा टप्पा आहे स्वायत्तता विरुद्ध लाज आणि शंका, ऑटोनॉमी वर्सेस शेम अँड डाऊट. कालावधी आहे वय वर्ष 1 ते 3. बघा, या वयोगटातील मुलं स्वतःची कामं स्वतः करायला शिकायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ स्वतः कपडे घालण्याचा प्रयत्न करणं. त्यांना ते येत नसतं पण ते करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य हवं असतं. स्वतःच स्वतःला भरवण्याचा किंवा जेवण करण्याचा प्रयत्न करणं, वॉशरूमला स्वतःच जाण्याचा प्रयत्न करणं, पायात चप्पल घालण्याचा प्रयत्न करणं, हे करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे जर त्यांना जमलं नाही तर मग त्यांना लाज वाटते, स्वतःविषयी शंका वाटायला लागते. म्हणून या टप्प्याला स्वायत्तता विरुद्ध लाज किंवा शंका असं म्हटलेलं आहे. तिसरा टप्पा आहे उपक्रमशीलता विरुद्ध अपराधीपणा, इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट. वय वर्ष आहे 3 ते 6. बघा, या वयोगटातील मुलं प्री स्कूलला जायला सुरुवात करतात किंवा बालवाडीत जायला सुरुवात करतात. मग तिथे गेल्यानंतर ते नवीन गोष्टी शिकतात, गाणी म्हणतात, गोष्टी सांगतात, नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ते गोष्टींमध्ये इनिशिएटिव्ह घेतात, ते उपक्रमशील बनतात. पण ही उपक्रमशीलता जर त्यांना जमली नाही तर त्यांच्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना निर्माण होते, एक गिल्ट निर्माण होतो की मला हे येत नाहीये. म्हणून ह्या टप्प्याला उपक्रमशीलता विरुद्ध अपराधीपणा असं म्हणतात. त्यानंतर चौथा टप्पा आहे श्रम विरुद्ध हीनत्व, इंडस्ट्री वर्सेस इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. याचा कालावधी आहे वय वर्ष 6 ते 12, म्हणजे साधारणपणे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी. या वयोगटामध्ये मुलं नवीन गोष्टी शिकतात, नवीन कौशल्य शिकतात, शाळेमध्ये कसं वागायचं, इतर मुलांशी कसं वागायचं, शिक्षकांशी कसं बोलायचं, समाजातील इतर लोकांशी कसं बोलायचं, शैक्षणिक कामांमध्ये सहभाग घ्यायला शिकतात, वेगवेगळे प्रोजेक्ट, शाळेत सांगितलेलं काम यासाठी खूप काम करतात, चार्ट बनवणं, प्रोजेक्ट करणं, खूप काम करतात, श्रम करतात. पण हे जर त्यांना जमलं नाही तर त्यांच्यामध्ये एक हीनत्वाची किंवा कमतरतेची भावना तयार होते, ज्याला आपण इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स असं म्हणतो. म्हणूनच या टप्प्याला इंडस्ट्री वर्सेस इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स किंवा श्रम विरुद्ध हीनत्व असं म्हणतात. त्यानंतर
5वा टप्पा आहे ओळख विरुद्ध भूमिका गोंधळ, आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन. वयोगट आहे 12 ते 18 वर्ष, म्हणजे हा किशोरवयीन वयोगट. या वयोगटामध्ये मुलांचं एक स्वतःचं व्यक्तिमत्व तयार होतं. त्यांना स्वतःची एक ओळख तयार होते. आपल्याला काय येतं, काय येत नाही. भविष्यामधली त्यांची भूमिका निश्चित होते. आपण मोठं झालोय आणि आपल्याला सगळं कळतं असं त्यांना वाटत असतं. पण त्याच वेळी त्यांचे कुटुंबीय, आई-वडील किंवा त्यांचे शिक्षक त्यांना असं म्हणत असतात, की "तुला काही कळत नाही अजून, तू छोटा आहेस." मग त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो, की मी नेमकं छोटा आहे की मोठा आहे? मला कळतं की कळत नाही? मी बरोबर आहे की चूक आहे? ह्या अशा प्रकारचा गोंधळ त्यांच्या मनात निर्माण होतो. म्हणूनच ह्याला ओळख विरुद्ध भूमिका गोंधळ, आयडेंटिटी व्हर्सेस रोल कन्फ्युजन असं म्हणतात. 6वा टप्पा आहे जवळीक विरुद्ध अलगाव, इंटिमसी व्हर्सेस आयसोलेशन. वय वर्ष 18 ते 40, म्हणजे किशोरावस्थेचा उत्तर भाग ते तरुण प्रौढ असा हा कालावधी आहे. या कालावधीमध्ये व्यक्ती आपल्या मित्रांबरोबर, कुटुंबातल्या इतर व्यक्तींबरोबर, समाजातल्या काही मित्रांबरोबर एक सुसंवाद साधतात, एक चांगला अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करतात, इतरांशी जवळीक साधतात आणि ह्या वयामध्ये जे काही मित्र-मैत्रिणींचे ग्रुप तयार होतात, ते पुढे आयुष्यभर टिकतात. पण परंतु ज्या व्यक्तींना अशा प्रकारे सुसंवाद साधता येत नाही, अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करता येत नाही, इतरांची जवळीक निर्माण करता येत नाही, सामाजिक गटांकडून, मित्र-मैत्रिणींकडून ते स्वीकारले जात नाहीत, त्यावेळेला ते एकटे पडतात. त्यालाच आयसोलेशन असं म्हणतात. म्हणून या टप्प्याला जवळीक विरुद्ध अलगाव किंवा इंटिमसी विरुद्ध आयसोलेशन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 7वा टप्पा आहे योगदान विरुद्ध स्थिरता, जनरेटिव्हिटी विरुद्ध वर्सेस स्टॅग्नेशन. वयोगट आहे 40 ते 65 वर्ष, म्हणजे मध्यम प्रौढ गट. आता या वयोगटामध्ये सर्वसाधारणपणे आयुष्याला स्थिरता आलेली असते. कुठेतरी ते जॉब करत असतात. त्यांचं कुटुंब असतं. मग त्यावेळेला आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेणे, कुटुंबासाठी आपलं योगदान देणे, आपल्या कामाद्वारे समाजाला आपलं योगदान देणे, शक्य असेल तर समाजासाठी काही सामाजिक कामं करणं, अशा प्रकारची कामं ते करतात. परंतु काही कारणामुळे जर त्यांना हे जमलं नाही, कुटुंबाची काळजी घेणं जमलं नाही, समाजामध्ये आपलं योगदान देणं जमलं नाही, तर मात्र ते स्थिर राहतात, स्टॅग्नंट राहतात. आपण भलं आणि आपलं काम भलं एवढंच ते करतात. म्हणून या टप्प्याला योगदान विरुद्ध स्थिरता, जनरेटिव्हिटी व्हर्सेस स्टॅग्नेशन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर एकात्मता विरुद्ध निराशा, इंटिग्रिटी व्हर्सेस डिस्पेअर. 65 वर्षापुढील वयोगट या टप्प्यामध्ये येतो, म्हणजे सर्वसाधारणपणे वृद्धावस्थेतील लोक. वृद्धावस्थेमध्ये आपली सगळी जीवनातली कर्तव्य पूर्ण झालेली असतात. मुलं-मुली सेटल झालेले असतात आणि मग ह्या लोकांनी जीवनाचा अर्थ समजून घेतलेला असतो. ते आपल्या लाईफमध्ये समाधानी असतात. परंतु तरी सुद्धा त्यांची एक इच्छा असते, की आपण आपल्या कुटुंबियांबरोबर आनंदाने वेळ घालवावा. आपल्या नातवंडांमध्ये, आपल्या मुलांमध्ये, मुलींमध्ये, सुनांमध्ये, जावयांमध्ये आपण राहावं, असं त्यांना वाटत असतं. समाजातील लोकांमध्ये आपण मिक्स व्हावं, त्यांच्याबरोबर आपल्या मित्रांबरोबर गप्पा माराव्यात, आनंदी राहावं अशी त्यांची इच्छा असते. पण ज्यावेळेला काही कारणामुळे कुटुंबाकडून किंवा समाजातील त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडून हे लोक स्वीकारले जात नाहीत. ते एकटे पडतात. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक निराशा निर्माण होते. उदाहरणार्थ वृद्धाश्रमामध्ये राहणारे वृद्ध लोक, तर त्याला डिस्पेअर असं म्हणतात. म्हणून या टप्प्याला एकात्मता विरुद्ध निराशा, इंटिग्रिटी व्हर्सेस डिस्पेअर असं म्हणतात. अशा प्रकारे अगदी जन्मापासून तर वृद्धावस्थेपर्यंत आपला मनोसामाजिक विकास कशा पद्धतीने होतो, ते या 8 टप्प्यांमध्ये एरिक एरिक्सन यांनी स्पष्ट केलेले आहे. पुन्हा एकदा आपण बघूयात, हे 8 टप्पे कसे लक्षात ठेवायचे. तर सर्वात पहिला टप्पा म्हणजे बाळाचा आपल्या संगोपन करणाऱ्या आई वडिलांवर विश्वास असतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये बाळ स्वायत्त बनण्याचा प्रयत्न करतं. तिसऱ्या टप्प्यामध्ये ते उपक्रमशील बनतं. चौथ्या टप्प्यामध्ये ते श्रम करायला सुरुवात करतं. 5व्या टप्प्यामध्ये ते ते स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. 6व्या टप्प्यामध्ये ते इतरांबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करतं. 7व्या टप्प्यामध्ये ते कुटुंबात आणि समाजात योगदान देण्याचा प्रयत्न करतं आणि 8व्या टप्प्यामध्ये
एकात्मता साधण्याचा प्रयत्न करतं कुटुंबाबरोबर आणि समाजाबरोबर. तशा प्रकारे या 8 टप्प्यांमध्ये व्यक्तीचा मनोसामाजिक विकास होतो, असं एरिक्सन यांनी आपल्या मनोसामाजिक विकासाच्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केले. त्यानंतर सामाजिक विकासाचा पुढचा सिद्धांत आपण पाहतोय तो अल्बर्ट बांदुरा यांचा. अल्बर्ट बांदुराज सोशल लर्निंग थेअरी और सोशल कॉग्निटिव्ह थेअरी. अल्बर्ट बांदुरा हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी सांगितले की मानव केवळ अनुभवातून नाही तर इतरांचं निरीक्षण करून इतरांना पाहून शिकतो, ज्याला त्यांनी ऑब्झर्वेशनल लर्निंग किंवा निरीक्षणातून शिकणे असं म्हणतात. आणि म्हणून त्यांच्या सिद्धांताचा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे ऑब्झर्वेशनल लर्निंग. त्यांनी जो आपला सिद्धांत मांडला तो सिद्धांत मांडताना त्यांनी जे काम केले ते काम त्यांनी प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांवर केलं. त्यांनी या प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांसमोर एका प्रौढ व्यक्तीला बोबो नावाच्या बाहुलीला मारताना दाखवले. एका गटाला बोबो नावाच्या बाहुलीला मारताना दाखवले आणि दुसऱ्या गटासमोर अशा प्रकारचे वर्तन केले नाही. त्याच्या असं लक्षात आलं की ज्या गटासमोर त्यांनी बोबो नावाच्या बाहुलीला मारताना दाखवले त्या मुलांनी तशाच प्रकारचं आक्रमक वर्तन केलं आणि जो दुसरा गट आहे त्यांनी मात्र तशा प्रकारचं वर्तन केलं नाही, कारण त्यांच्या समोर तशा प्रकारचं वर्तन घडलंच नव्हतं. आणि यावरून बांदुरा यांनी असं सिद्ध केलं की मुलं निरीक्षणातून शिकतात. त्यांच्या सामाजिक सिद्धांताचे जो मुख्य संकल्पना आहे त्याच्यातल्या पहिली संकल्पना आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग, निरीक्षणात्मक शिक्षण. व्यक्ती काय करतो, आपल्या सभोवतालच्या व्यक्तींचं निरीक्षण करतो, त्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करतो, त्याचे परिणाम बघतो आणि त्या पद्धतीने वर्तन करण्याचा प्रयत्न करतो. हे थेट अनुभवातून शिक्षण नाही, तर त्यांनी त्याला मॉडेलिंगद्वारे शिक्षण असं म्हटलंय. मॉडेलिंगद्वारे शिक्षण म्हणजे काय, तर जो व्यक्ती आपल्याला आवडतो त्याला आपण आपल्या समोर एक मॉडेल म्हणून उभं करतो आणि मग त्या रोल मॉडेलचं आपण निरीक्षण करून आपण त्या पद्धतीने वर्तन करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याला ऑब्झर्वेशनल लर्निंग असं म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे मॉडेलिंग. मॉडेलिंग म्हणजे जी व्यक्ती आपल्याला आवडते ती व्यक्ती आपल्या समोर रोल मॉडेल असते. उदाहरणार्थ आपली आई असेल, आपले वडील असतील, आपले शिक्षक असतील, यांना आपण मॉडेल म्हणून स्वीकारतो. आपण त्यांना आपल्या जीवनातील आदर्श मानतो. त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण केल्यानंतर आता ह्या स्टेजला सेकंड स्टेजला त्यांचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे पहिल्या स्टेजला आपण ऑब्झर्वेशन करतो आणि दुसऱ्या स्टेजला आपण त्यांचं अनुकरण करतो. आता हे अनुकरण म्हणजे मॉडेलिंग. अनुकरण कशा पद्धतीने घडते ह्याच्यामध्ये बांदुराईने 4 टप्पे सांगितलेत. हे 4 टप्पे कोणते, तर पहिलं आहे लक्ष म्हणजे अटेन्शन, व्यक्ती मॉडेलकडे लक्ष देते. दुसरं आहे स्मरण रिटेन्शन, जे वर्तन त्यांनी पाहिले ते वर्तन ते लक्षात ठेवते. आपले टीचर कसे उभे राहतात, कसे बोलतात, हे वर्तन ते लक्षात ठेवतात. त्यानंतर तिसरं आहे पुनरुत्पादन रिप्रोडक्शन, त्या प्रकारच्या वर्तनाची ते नक्कल करतात, तसंच करण्याचा ते प्रयत्न करतात, रिप्रोड्यूस करतात. आणि चौथा टप्पा आहे प्रेरणा मोटिवेशन, मग त्या वर्तनाची पुनरावृत्ती करण्याची त्यांना प्रेरणा मिळते. प्रेरणा मिळण्यासाठी ते ते वर्तन जर त्या वर्तनातून त्यांना जर चांगले इफेक्ट मिळत असतील तर त्या वर्तनाची पुन्हा करण्याची त्यांना प्रेरणा मिळते. परंतु त्या वर्तनाचे त्यांना जर निगेटिव्ह इफेक्ट्स मिळत असतील तर त्या प्रकारचे वर्तन करण्याची प्रेरणा त्यांना मिळत नाही. तर अशा प्रकारे मॉडेलिंग ज्या 4 टप्प्यांमध्ये होते ते 4 टप्पे जर लक्षात ठेवायचे असतील आपल्याला तर ARRM, अटेन्शन रिटेन्शन रिप्रोडक्शन मोटिवेशन, लक्ष, स्मरण, पुनरुत्पादन आणि प्रेरणा. तर अशा प्रकारे मॉडेलिंग ही 4 टप्प्यांमध्ये होते. मॉडेलिंग म्हणजे अनुकरण 4 टप्प्यांमध्ये होते. म्हणजे अगोदर आपण ऑब्झर्व करतो, त्यानंतर आपण अनुकरण करतो. अनुकरण किंवा मॉडेलिंग हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा विकेरियस रिन्फोर्समेंट, अप्रत्यक्ष बळकटीकरण. रिन्फोर्समेंट म्हणजे बळकटीकरण आणि विकेरियस म्हणजे एखादी गोष्ट पाहून आपण ती करण्याचा प्रयत्न करणं. जर एखाद्या व्यक्तीला योग्य वर्तन करण्यासाठी बक्षीस मिळालं किंवा तिला कोणीतरी शाब्बास म्हटलं तर मग ती व्यक्ती त्या प्रकारचे वर्तन पुन्हा करण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच ती ते वर्तन रिन्फोर्स करते, त्या वर्तनाचं बळकटीकरण करते.
त्यानंतर चौथा टप्पा आहे रेसिप्रोकल डिटर्मिनिझम, परस्पर निर्धारण किंवा परिणाम. अल्बर्ट बांदुरा यांचं असं मत आहे की व्यक्ती, तिचं वर्तन आणि समोरचा त्याच्या सभोवतालचा परिसर, एन्व्हायरमेंट, हे एकमेकांवर परस्परांवर परिणाम करतात. व्यक्तीनं केलेलं वर्तन जर सभोवतालच्या परिस्थितीमध्ये ऍक्सेप्ट केलं गेलं आणि त्याच्यातून जर त्याला चांगले परिणाम दिसून आले तर त्या प्रकारचं वर्तन पुन्हा होतं. पण जर व्यक्तीने केलेलं वर्तन सभोवतालच्या परिस्थितीमध्ये ऍक्सेप्ट केलं गेलं नाही, त्याला बक्षीस मिळालं नाही, शाबासकी मिळाली नाही, तर ते त्या प्रकारचं वर्तन टाळलं जातं. म्हणजेच या ठिकाणी व्यक्तीच्या वर्तनाचा सभोवतालच्या एन्व्हायरमेंटवर किंवा पर्यावरणावर किंवा पर्यावरणाचा व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम होतो. अशा प्रकारे हे सगळेच एकमेकांशी संबंधित आहेत. तर ह्या 4 प्रकारे अल्बर्ट बांदुरा यांनी त्यांचं सामाजिक 4 टप्प्यांमध्ये अल्बर्ट बांदुरा यांनी त्यांचा सामाजिक विकासाचा सिद्धांत मांडला. प्रथम आपण निरीक्षण करतो, त्यानंतर त्याचे मॉडेलिंग करतो म्हणजे त्याचं अनुकरण करतो, त्यानंतर त्याचं बळकटीकरण करतो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, आणि त्यानंतर त्याचा जो काही वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये जो काही परिणाम दिसून येतो त्याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल होतात. तर अशा प्रकारे अल्बर्ट बांदुरा यांनी आपला सामाजिक विकासाचा सिद्धांत मांडला. मग अल्बर्ट बांदुरा यांनी या त्यांच्या सामाजिक विकासाच्या सिद्धांताच्या शिक्षणामध्ये आपण कशा पद्धतीने इम्प्लिकेशन करू शकतो किंवा उपयोग करू शकतो, तर त्यांनी सांगितलं की शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर आदर्श वर्तन दाखवणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तींनी त्यांच्यासमोर आदर्श वर्तन दाखवावे, कारण त्यांना एक रोल मॉडेल हवा असतो त्यांच्यासमोर. रोल मॉडेल म्हणून ते जे शिकतात ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांसमोर एक रोल मॉडेल म्हणून कार्य करू शकतात. त्यानंतर शिक्षणामध्ये प्रेक्षणीय शिक्षण म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन, त्यानंतर ज्या काही व्यक्ती आहेत त्यांचे व्हिडिओ, त्यांचे रोल प्ले, हे सुद्धा वापरलं तर त्यातून मुलं मॉडेलिंग मधून शिकतात. त्यानंतर योग्य वर्तनाची प्रशंसा, विद्यार्थी जेव्हा चांगल्या प्रकारचे वर्तन करतात, योग्य प्रकारचे वर्तन करतात, त्यावेळेला आपण त्यांची प्रशंसा करावी, म्हणजे त्याच प्रकारचे वर्तन ते पुन्हा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. तर अशा प्रकारे आपण शिक्षणामध्ये हा जो काही सिद्धांत आहे त्याचा उपयोग करू शकतो. त्यानंतर आता सामाजिक विकासावर आधारित इरिक्सन आणि बांदुरा यांच्या थेअरीवरील कॉन्सेप्च्युअल आणि ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, ऑब्झर्वेशनल लर्निंग ही संकल्पना कोणी मांडली? ऑप्शन्स आहेत बी.एफ. स्किनर, अल्बर्ट बांदुरा, एरिक्सन, जीन पियाजे. ऑब्झर्वेशनल लर्निंग अल्बर्ट बांदुरा. दुसरा प्रश्न आहे, आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन हा टप्पा कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत किशोरावस्था, प्रौढावस्था, बाल्यावस्था, वृद्धावस्था. उत्तर आहे किशोरावस्था. तिसरा प्रश्न आहे, विद्यार्थी शिक्षकाचे प्रामाणिक वर्तन पाहून तसेच वागतात, ही कोणत्या प्रकारची शिकण्याची प्रक्रिया आहे? ऑपरंट कंडिशनिंग, निरीक्षणातून शिक्षण, सामाजिक प्रोत्साहन, बळकटीकरण सिद्धांत. बघा, विद्यार्थी शिक्षकाचे प्रामाणिक वर्तन पाहून तसेच वागतात म्हणजे निरीक्षणातून शिक्षण. पुढचा प्रश्न आहे, ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट हा एरिक्सनचा टप्पा कोणत्या वयात अनुभवला जातो? 0 ते 1, 3 ते 6, 6 ते 12, 12 ते 18. 0 ते 1. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना यशासाठी प्रोत्साहन देतात, अपयशात धीर देतात, हे कोणत्या टप्प्यातील वर्तनाशी सुसंगत आहे? ऑटोनॉमी वर्सेस शेम, इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट, इंडस्ट्री वर्सेस इन्फेरियरिटी, आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन. शिक्षक विद्यार्थ्यांना यशासाठी प्रोत्साहन देतात म्हणजे इंडस्ट्री वर्सेस इन्फेरियरिटी. अल्बर्ट बांदुरांच्या मते वर्तन शिकण्यासाठी कोणती गोष्ट अत्यावश्यक आहे? ऑप्शन्स आहेत सराव, अनुकरण, शिक्षा, अनुभव. अनुकरण. जनरेटिव्हिटी वर्सेस स्टॅग्नेशन या टप्प्यामध्ये समाजासाठी योगदान देण्याची भावना निर्माण होते, हा टप्पा कोणता? ऑप्शन्स आहेत बाल्यावस्था, प्रौढावस्था, किशोरावस्था, वृद्धावस्था. प्रौढावस्था. 8वा प्रश्न, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकाचे वर्तन, बोलण्याची पद्धत,
सवयी आत्मसात केल्या हा कोणत्या मानसशास्त्रीय प्रक्रियेचा नमुना आहे? ऑप्शन्स आहेत समायोजन, मॉडेलिंग, बळकटीकरण, प्रोजेक्शन. बघा, विद्यार्थ्याने आपल्या आवडत्या शिक्षकाचे वर्तन, बोलण्याची पद्धत, सवयी आत्मसात केल्या म्हणजे मॉडेलिंग. नववा प्रश्न, इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट या टप्प्यात मुलांनी कोणती कौशल्य विकसित करावी लागतात? स्वतः निर्णय घेणे, ओळख निर्माण करणे, जबाबदारी टाळणे, आत्मसंतोष. इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट म्हणजे या टप्प्यात मुलांनी निर्णय घेणे, स्वतः निर्णय घेणे. 10वा प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात, स्वतः आदर्श वर्तन दाखवतात. ही प्रक्रिया कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या सिद्धांताशी सुसंगत आहे? एरिक एरिक्सन, बी.एफ. स्किनर, अल्बर्ट बांदुरा, सिगमंड फ्राइड. अल्बर्ट बांदुरा इज द करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे आपण आज अल्बर्ट बांदुरा आणि एरिक एरिक्सन या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले सामाजिक सिद्धांताचे सामाजिक विकासाचे सिद्धांत अभ्यासलेत. आणि हे सामाजिक विकासाचे सिद्धांत अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत की जेणेकरून ह्या दोन सिद्धांतावरचा कोणताही प्रश्न वेदर इट इज कॉन्सेप्च्युअल ऑर ऍप्लिकेशन बेस्ड आले तरी तुम्हाला ते सोडवता येतील. त्यामुळे तशा पद्धतीने अभ्यास करा. उद्या आपण मनोसामाजिक विकासाचे आणखी काही सिद्धांत अभ्यासणार आहोत आणि नैतिक विकासाचे काही सिद्धांत अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. अभ्यास करा, खुश राहा. थँक्यू.